वाटतं भावना ह्या प्रत्येकाच्या असतात. भावनाची मक्तेदारी काही एकाच बाजूची नाहीये. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती क्रूर घटना झालेली मग बीड असेल किंवा परभणी असेल, ही प्रचंड अस्वस्थ आणि संताप देणारी आहे. आणि जर 28 दिवस तुम्हीच कव्हर रोज करताय ना, रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आहेत. हे जर 15-20 दिवसात विषय आणि न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला असता तर ही घटना इथपर्यंत पोचलीच नसती. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार न्याय का देत नाहीये. ना बीडच्या घटनेत न्याय मिळतोय, ना परभणीला न्याय मिळतोय. जेव्हा जेव्हा अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले, आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल.